रक्षाबंधन स्पेशल आपण इथे मिठाई बनवून घेतलेली आहे. तर पूर्ण रेसिपी बघा, तुमच्या लक्षात येईल मिठाई कशा पद्धतीने बनवलेली आहे. एकदम अशी होटावर चावेल, लगेच अशी तुटेल बघा. अशा पद्धतीने एकदम मऊ लुसलुसीत आपण आज इथे मिठाई बनवून घेतलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. तर कमल आहेर किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये थोडं पाणी टाकून घेतलं. इथे एक दूध पिशवी घेतली. आता ती त्याच्यामध्ये फोडून घेतली. पूर्ण दूध टाकून घेतलं अर्धा लिटर. दूध आपल्याला नॉर्मल असं कोमट करून घ्यायचंय. खूप जास्त तापवायचं नाहीये. असं बोट झडली तर आपल्याला तापवून घ्यायचंय. थोडं गरम झालं येतो. आता थोडं आपल्याला व्हिनेगर टाकून गॅस कमीच ठेवायचा आणि थोडं टाकायचं. आधी दूध आपल्याला हे काढून घ्यायचं. लिंबूचा रस किंवा व्हिनेगर, जेवढं व्हिनेगर घेतलं तेवढंच त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. थोडस टाकून घेते. तीन टप्प्यात टाकून घेतला. आता राहिलेलं पूर्ण व्हिनेगर टाकून घेतले. व्यवस्थित हळूहळू ते बरोबर असा गोळा तयार होतो बघा. मस्त दूध फाटायला सुरुवात झाली. आता आपल्याला पाणी वेगळं झालं पाहिजे. पाण्याचा बघा कलर कसा पिवळसर दिसायला लागला. पिवळसर पाणी दिसायला लागलं. चाळणीमध्ये काढून घ्यायचं ते सर्व. पूर्ण पाणी काढून घ्यायचं. मग आपल्याला साध्या पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं. आता थोडं आपण साधं पाणी टाकून आणि त्याच्यातलं जे आपण व्हिनेगर टाकून घेतलेलं आहे ना, त्याचा आंबटपणा पूर्ण हा जाईल. आपल्याला पाणी पूर्ण काढून घ्यायचंय त्याच्यातलं. असंच ओलं खोबरं घेतलं इथे. आता ती किसणीवरती बारीक असं किसून घेते मी. इथे बारीकवाला रवा घेतलेला आहे 2 चम्मच. 2 चमचे भरून साखर घेतलेली. हिरवी छोटी विलायची बारीक करून घेतली. अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे. आपल्याला वरून टाकण्यासाठी हे काजू बदाम पिस्ता जे असेल त्याचं बारीक करून घ्यायचं. आता आपण हे भाजून घेऊ. रवा खोबरं ते भाजून घेऊ. इथे 1 चमच एवढं पीठ टाकून घेतलं. साजूक तो व्यवस्थित ते गरम होईल. खोबरं टाकून घेतलं त्याच्यामध्ये. हलकसं आपल्याला कलरने बदलू द्यायचं. हलकसं भाजून घ्यायचं आपल्याला. थोडस असं खोबरं भाजून घेतलं 1 मिनिट एवढं. जास्त पण नाही भाजायचं ते. आता ते काढून घेते एका भांड्यामध्ये. चला त्याच कढईत आता परत मी थोडं तूप टाकून घेतलं. आता रवा भाजून घेते. हलकसं आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचं. थोडा कलर बदलू द्यायचा आहे. हलकासा रवा भाजला. आता त्याच्यामध्येच आपण भाजलेलं खोबरं आहे ते पण टाकून त्याच्यामध्ये थोडे अर्धे त्याच्यामध्ये टाकून आता आपण हे दूध काढून घेतलेले ना ते टाकून घेतले का भांड्यामध्ये. आपल्याला ते असं थोडस गठोडे आहे त्याच्या मोडून घ्यायचे. आणि खोबऱ्याचं मिश्रण त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचं. कमीच गॅसवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. परतत राहायचे. आता इथे आपल्याला दूध न वापरता दूध पावडर वापरायची आहे. इथे बघा मी 2 चम्मच एवढी दूध पावडर टाकून घ्यायची.
त्याच्यानंतर आपल्याला साखर टाकून घ्यायची. मिश्रण बघा मस्त छान झालंय. आता आपण 1 चिमूटभर एवढी छोटी हिरवी इलायची बारीक करून घेतली त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आपलं छान तयार झाला. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. प्लेटमध्ये पेपर टाकून घेतला. त्याच्यावर थोडंसं आपण तूप पण लावून घेतलेलं. आता व्यवस्थित असं आपण सेट करून घेतली. आता थोडे वरून आपण बदामाचे काप टाकून घेऊ. छान मस्त असं पॅक झाले. आता आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायची आणि मग ते आपल्याला पाहिजे त्या आकाराचे पीस कट करून घ्यायचे. मस्त बघा आपली ती मिठाई मस्त सेट झाली आहे. आता ते कापून देऊ. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण अशा कट करून घ्यायचे. छान आपली मिठाई इथे तयार झाली. तर आता ही मिठाई मी पूर्ण रेसिपी होईपर्यंत नाव सांगितलं नाही. रक्षाबंधन स्पेशल ही मिठाई आपण तयार करून घेतलेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.